नमस्कार, मी योगेश सांगळे DCN मध्ये तुमचं स्वागत करतो. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे. या प्रकरणात आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातून तेजस शहा नावाच्या व्यक्तीला तर लातूरमधून डॉक्टर मनोज शिरोरे या व्यक्तीला CBI कडून अटक करण्यात आली आहे आणि दोघांचाही त्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचं आता समोर आलं आहे. या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. तेजस शहा हा पुण्यातील डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फिजिक्स विषय शिकवायचा. डॉक्टर मनोज शिरोरे जो आहे तो लातूरचा असून लातूरमध्ये त्याचं एक हॉस्पिटल आहे, सिद्धिविनायक बाल रुग्णालय म्हणून. मनोज शिरोरे आणि RCC अकॅडमीचा संचालक शिवराज मोटेगावकर यांची जवळीक असल्याचं देखील आता समोर आलंय. मनोज शिरोरेने जो PV कुलकर्णी आहे, ज्याला यापूर्वी CBI कडून अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडून केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून ते 3 विद्यार्थ्यांना पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तेजस शहा नावाचा हा जो फिजिक्स विषयाचा जो टीचर आहे, त्याने यापूर्वी अटक करण्यात आलेली जी मनीषा हवलदार आहे तिच्याकडून प्रश्न मिळवल्याचा आरोप या तेजस शहावर करण्यात आलेला आहे. त्याने फिजिक्सचे प्रश्न मिळवल्याचा असा आरोप CBI कडून करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे या दोघांची इन्व्हॉल्वमेंट नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये असल्याचा दावा आता करण्यात येत आहे आणि या दोघांच्या अटकेनंतर या प्रकरणात एकूण 13 जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. आणखी 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे जो डॉक्टर मनोज शिरोरे आहे त्याचा आणि RCCचा जो संचालक आहे शिवराज मोटेगावकर यांचा जवळचा संबंध उघडकीस आला आहे. मनोज शिरोरेने PV कुलकर्णी याच्याकडून जे काही केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते ते प्रश्न त्याने काही विद्यार्थ्यांना पुरवले आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी हा शिवराज मोटेगावकर याचा मुलगा असल्याचं देखील समोर येते. अर्थात त्याबद्दल पुष्टी झालेली नाही, हे केवळ आरोप आहे. दुसरीकडे मनीषा हवलदार जिला अटक झाली होती तिच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये तेजस शहा याचा नंबर गॉड या नावाने सेव्ह होता आणि अशा पद्धतीने जेव्हा मनीषा हवलदारला अटक झाली त्याच्यानंतर अर्थात ती जी लिंक आहे ती पुढं तेजस शहापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. अर्थात या दोघांची आता CBI कडून चौकशी होत आहे. आतापर्यंत CBIने या प्रकरणात 49 ठिकाणी छापे मारले आहे आणि लॅपटॉप, कागदपत्र, मोबाईल फोन अशा विविध गोष्टी CBIने जप्त केल्या आहेत. याआधी नीटचा पेपर फोडण्यामध्ये पुण्यातून 3 महिलांना CBIने अटक केली आहे आणि विशेषतः या 3ही महिलांचं नाव मनीषा असल्याचं उघडकीस आलं होतं. हा एक उत्तम योगायोग असल्याचं देखील मानलं जात होतं. आता या तिघींमध्ये मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदार या तिघींची माहिती आपण आता थोडक्यात बघूया. जी मनीषा वाघमारे होती तिला CBIने बिबिवेवाडी इथून अटक केली. ती तिचं ब्युटी पार्लर तिथं चालवायची आणि विद्यार्थ्यांना नीटचे प्रश्न पुरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. दुसरी जी मनीषा आहे ती आहे मनीषा मांढरे. अतिशय उत्तम बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीची ही बाई पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये बायोलॉजी विषय शिकवायची. ही मनीषा मांढरे NTA ची सदस्य होती आणि गेली 24 वर्ष ही मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवत होती. नीट पेपर फुटीचा पुरावा मागे राहू नये म्हणून मनीषा मांढरेने तिच्या उत्तम स्मरणशक्तीचा वापर करून प्रश्न अक्षरशः पाठ केले होते. तर अशा पद्धतीने तिलाही CBI कडून अटक करण्यात आली आहे आणि सध्या ती CBIच्या कस्टडीमध्ये आहे. विशेष म्हणजे ही मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे या पुण्यातील एका भागामध्ये एकाच रहिवासी सोसायटीमध्ये राहायला असल्याचं समोर आलं आहे आणि तिसरी जी मनीषा हवलदार आहे तीही त्यांच्याच एरियात राहत असल्याचं देखील समोर आलं. आता ही जी मनीषा हवलदार आहे ती पुण्यातील सेठ हरिलाल सराफ प्रशाला या शाळेची मुख्याध्यापिका आहे. ती भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मधील तज्ज्ञ आहे आणि NTA वर फिजिक्स विषयातील तज्ज्ञ म्हणून तिची निवड करण्यात आली होती. तिने ते प्रश्न फोडले, म्हणजे फिजिक्स विषयातले प्रश्न फोडले आणि मनीषा मांढरे याला पुरवले आणि आता नवीन उघडकीस झाल्याप्रमाणे तिने ते प्रश्न फोडून तेजस शहा याला देखील पुरवल्याचा आता समोर आला आहे. अर्थात अशा प्रकारचं हे एक चक्र आहे, एक सर्कल आहे जे वारंवार या लोकांमध्ये फिरत असते. प्रश्न फोडायचे आणि एकमेकांना पुरवायचे अशा स्वरूपाचं हे एक रॅकेट असल्याचं आता समोर येत आहे. मात्र अशा प्रकारच्या रॅकेटमुळे जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या करिअरवर मात्र अतिशय वाईट परिणाम झालेला आहे. या नीट पेपर फुटी प्रकरणात ही एक महत्वाची अपडेट देणे हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज.